वाचला राजांना कैद करण्याचे फरमान निघाले, पण 5,000चं बलाढ्य सैन्य असलेल्या राजाने एकाच वेळी महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. राजांचा आदेश मिळताच छोट्या छोट्या तुकड्या बंडमाचित होत्या. अनेक ठिकाणी इंग्रजांशी चकमकी उडत होत्या आणि राजे शिवसूत्रांनी लढत होते. कंपनी सरकार राजांना कैद व्हावी म्हणून बक्षिसाची रक्कम वाढवित होती, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. क्रांतीच्या ठिणगीचा भडका महाराष्ट्रभर पसरला आणि त्याच्या पुढे एक पाऊल टाकून राजांनी पूर्ण हिंदुस्थानासाठी जाहीरनामा काढला. माझ्या हिंदुस्थानच्या तमाम रयतेस कळविण्यात येते की पुरा हिंदुस्थान स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असून देशभक्तांनी जिथं युरोपियन दिसतील तिथं त्यांची मुंडकी मारावी. या कारवाईमध्ये जे भाग घेतील त्यांना इनाम मिळेल. आता जागे व्हा, पेटते व्हा, पेटून उठा आणि पेटवून टाका. आता नाही तर कधीच नाही. बघता बघता कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याची ठिणगी पडली आणि या ठिणगीची धग इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया